राष्ट्रवादीच्या 6 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विधान भवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट घेतल्याची माहिती आहे। जयंत पाटील जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची भेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 6 आमदारांनी घेतल्याची माहिती समोर येते। विधान भवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादीचे आमदार त्यामुळे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। तर राष्ट्रवादीचे 6 आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण या आमदारांनी राष्ट्रवादी एसपी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतलेली आहे। काही दिवसांपासून राष्ट्रवादी एसपी कडून तसा दावाही केला जातोय। लोकसभेचा निकाल लागला तेव्हापासून काही आमदार हे आमच्या सोबत आहेत, आमच्या सोबत येण्यासाठी इच्छुक आहेत, बोलणी करतायत, संपर्क साधतायत असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जात होता। आणि आता तर या 6 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादी आणि अजित पवारांसाठी धोक्याची घंटा वाजू लागलेली आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे 6 आमदार जयंत पाटलांना भेटल्याची माहिती आहे। तर विधिमंडळातील दालनात ही भेट झाल्याचं कळतंय। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 6 जण भेटले, तर पुढच्या काळामध्ये आणखी काही आमदार भेटायला येणार असा दावा रोहित पवारांनी केला। भाजपचा राजकीय विचार जिथं संपतो तिथं पवार साहेबांचा विचार सुरू होतो। लोकसभा हे फक्त ट्रायल होतं, ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे विधानसभेचा। आज 6 भेटले, आज पहिला दिवस आहे, अजून असे 12-15 दिवस जायचे आहेत। अजून किती भेटतील हे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। जयंत पाटील साहेब सुद्धा हुशार आणि मुरलेले नेते आहेत, त्यामुळे योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्या बाबतीत ते करतील। 18 ते 19 आमदार चर्चेत आहेत, घ्यायचं किती लोकांना, म्हणजे चर्चेत खूप आहेत, घ्यायचं किती हा निर्णय शेवटी पवार साहेबांचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।